शी फायनली डाईड. आणि जेव्हा ती मेली तिची बॉडी एक नॉर्मल सुसाईड जरी केली तरी अशी नसेल अशी अवस्थेमध्ये सापडली. आणि तिने उठून तिच्या भावाच्या कानाखाली वाजवली जोरात एकदम. म्हणजे आउट ऑफ नो वेअर असं काय ती म्हणजे करायला लागलेली काहीच कळत नव्हतं. तर तेव्हा आम्हाला समजलं की त्याचं भूत आहे. आणि तो तिथला जो म्हणजे एरिया आहे ना तो जेव्हा भाड्याने दिलेला ना तर तिथे जी बाई राहत होती ती बाई स्वतःला फाशी घ्यायला निघाली होती. आणि तिच्या नवऱ्याने स्वतः पाहिलं आणि तिच्या नवऱ्याने तिला आणि तिचं ते बरळणं चालूच होतं कंटिन्यू रिपीटेडली. ती तेच बोलते की दादाला लागलंय, मला लागलंय आणि कोणाला सांगू नको, पोलीस बोलवू नको आणि मी वाचेल की नाही. ॲज इफ ते दोघं पण मेलेले आहेत आता आणि ती रिग्रेट करते की आम्ही मेलो आणि आम्हाला कोणी वाचवलं नाही असं सिनारिओ होतं ते. तो तिच्या अंगात शिरलेला आणि तो तिचा रेप करायचा दररोज. आणि असं कंटिन्यू त्यांनी 1 ते 1.5 वर्ष चालूच ठेवलं होतं. DNA रिपोर्ट वगैरेमध्ये काहीच सापडलं, विच वॉज व्हेरी शॉकिंग. आणि मलाच हे ऐकल्यावर इतका धक्का बसला. ती मुलगी अशी मागे बघणार तर तिच्या आईने तिला असं पकडलं डायरेक्ट, तिच्या असं डोक्याला पकडलं आणि तिला बोलली की मागे नको बघू. ड्रग ओव्हरडोज, स्लिपिंग पिल्स खाल्ल्या खूप साऱ्या आणि तो माणूस वारला झोपेतच. आम्ही उठलो आणि तेव्हा लक्षात आलं की काहीतरी होऊन गेलं इथे. आणि ड्रायव्हर रोडवर असंच बेशुद्ध पडले. हे खूपच म्हणजे आउट ऑफ इमॅजिनेशन आहे. हॅलो, हाय मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा शैतान स्टोरीज या आपल्या मराठी हॉरर पॉडकास्टच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज माझ्यासोबत आहे माझी एक खूप चांगली फ्रेंड तनिष्का. सो तनिष्का, स्वागत आहे तुझं. हाय, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. माझं नाव तनिष्का वीर आहे आणि मी एक स्टुडंट आहे, लास्ट इयरला आहे सध्या. आणि मी त्याचबरोबर प्रोफेशनल अँकरिंग पण करते आणि एका स्टार्टअपमध्ये स्कोपे नावाचा स्टार्टअप आहे बेसिकली, त्याच्यामध्ये कॅम्पस रिलेशन्स हँडल करते. तर बरेचसे असे एक्सपिरियन्सेस चालू आहे आणि मला इथे आल्याचा आनंदच होतो आहे कारण मला पॉडकास्टमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. सो आज तुझ्याकडे कुठल्या आपल्या हॉरर स्टोरीज आहेत? तशा तर 3 आहेत आणि एकदम जवळच्याच आहेत. म्हणजे माझी जी बेस्ट फ्रेंड आहे तिच्या मम्मीनेच त्या विटनेस केल्यात किंवा बेस्ट फ्रेंडनी विटनेस केल्यात, त्या माझ्यापर्यंत आलेल्या अशा गोष्टी आहेत. तर पहिले तर विश्वास नव्हता बसत या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे आधी कसं असायचं आपलं की ठीक आहे भूत वगैरे असलं काही नसतं. मग मी त्याच गोष्टीला फॉलो करायचे आणि मग मी मम्मीला एकदा विचारलं की खरंच असं काही असतं का? तर माझ्या आईने फक्त मला एवढंच सांगितलं की जर का पॉझिटिव्हिटी आहे, जर का देव आहेत तर दानव पण आहेत. आणि मला ते कुठेतरी कन्व्हिन्सिंग वाटलं की ऑब्व्हियस आहे, जर पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आपल्या आयुष्यात किंवा या दुनियेमध्ये तर मग नेगेटिव्ह गोष्टी असणं साहजिकच आहे. आणि मग काइंड ऑफ जे सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर अजून विश्वास बसला की हां बाबा भूत असतात. आणि बरेचसे मूवीज पण आहेत रिअल लाईफ बेस्ड. तर मला वाटतं की खरंच असतात भूत आणि यू शुड बी अवेअर ऑफ इट. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल की आपण इथे जे काही डिस्कस करत असतो याला तुम्ही ॲज अ एंटरटेनमेंट घ्या, कारण आपण इथे एंटरटेनमेंट प्रोव्हाइड करायलाच आलो आहे. आणि याचा म्हणजे मोस्टली या अर्बन लेजन्स असतात, ऐकलेल्या स्टोरीज असतात, कोणी आपल्याला नरेट केलेलं असतं की ज्यांनी ॲक्च्युअलमध्ये हे सगळं एक्सपिरियन्स केलेलं आहे. सो आपण त्याला एक म्हणजे असं प्रूव्ह करण्याच्या वेमध्ये न जाता आपण त्याला एंटरटेनमेंटच्या वेमध्ये घेऊ. ओके, सो फर्स्ट स्टोरी आहे दहिसरमधली. तर मी खूप असं मम्मी पप्पांना कन्व्हिन्स करून माझ्या मैत्रिणीच्या घरी राहायला गेलेले आणि आम्ही रात्रीचं घरी आलो. आणि काय झालं की जिना चढत असताना आम्हाला खूप असं भीती वगैरे वाटायला लागली. सगळा अंधार होता आणि आमची एक फ्रेंड आहे ती खूप घाबरते भूतांना वगैरे. असं नाव जरी काढलं तरी तिचा थरकाप होतो. तर आम्ही असंच मस्तीमध्ये हे केलं आणि ती पळत पळत वरती गेली आणि रडायलाच लागली डायरेक्ट. मग काकू आम्हाला फार ओरडल्या की तिला असं काही बोलत नका जाऊ. आणि म्हटलं ठीक आहे ना, एवढं काय, असं थोडी ना खरं काही होणार आहे. तर त्या बोलल्या असं नाही आहे, मी स्वतः पाहिले अशा सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच्यामुळं तिला पण भीती वाटते कारण तिने तिच्या लहानपणी ते पाहिलेलं आहे. तर मग मला इंटरेस्ट आला थोडा आणि मी बोलले की तुम्ही जर काही विटनेस केलेलं असेल तर आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला पण समजेल नेमकं काय झालं होतं, कसं झालं होतं. तर दहिसरमध्ये ते ज्या जुन्या घरी राहायचे त्याची एक गल्ली सोडून एक बाई होती. काय माहिती अचानकच म्हणजे ती अशी विचित्र वागायला लागली. अनप्रिडिक्टेबल झालं होतं तिचं बिहेवियर. ती असं वागत होती की समोरच्याला कळणारच नाही नेमकं तिच्या आयुष्यात चाललं आहे काय. ती स्वतःचेच कपडे काढून टाकायची आणि जसं काही तिच्यावरती कोणीतरी जोर जबरदस्ती करतंय, कोणीतरी तिचं शोषण करतंय, असं सगळं. म्हणजे लोकांना कळतच नव्हतं हिला वेड लागलंय, हिला खरंच मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकायचं की हिला नक्की काहीतरी झालंय. आणि जस्ट बिकॉज ती एकटी होती तिच्या घरात तर कोणी लक्ष द्यायलाही नव्हतं किंवा तिला कोणी कुठेतरी तांत्रिकाकडे घेऊन जाईल किंवा कुठे ट्रीट करायला घेऊन जाईल असा काही प्रकार नव्हता. मग
ती खूप दिवस तशीच राहिली, म्हणजे लोकांना कळलंच नाही. बरेचदा तिच्या अंगातून रक्त वगैरे यायचं, कुठेतरी लागलेलं असायचं, असं काही काही बऱ्याच गोष्टी झाल्या. मग मला त्यांनी असं सांगितलं, की एक जो मुस्लिम जिन असतात ना, तो तिच्या अंगात शिरलेला आणि तो तिचा रेप करायचा दररोज. आणि असं कंटिन्यू त्यांनी 1 ते 1.5 वर्ष चालूच ठेवलं होतं. आणि ती सांगण्याचा प्रयत्न करायची, जेव्हा त्याचा होल्ड नसायचा तिच्यावर, तेव्हा ती सांगण्याचा प्रयत्न करायची, की माझ्यासोबत असं काहीतरी होतंय, तुम्ही ऐका. ती आरडाओरड करायची, रडायची, पण लोक ऐकतच नव्हते. तिचं कोणीही ऐकलं नाही आणि सगळ्यांनी असं कन्सिडर केलं की ती वेडीच आहे एकदम. आणि मग एक दिवशी असंच सेम आता रोजचं तेच झालेलं होतं, त्याच्यामुळे लोकांना वाटलं ठीक आहे, ही वेडीच आहे, हिला काय घेणं देणंच नाही, आजूबाजूला काय चाललंय, तिला तिच्या हालवर सोडून देऊ. आणि मग त्यांनी तिचा रेप केला आणि ते खूप एक्स्ट्रीम लेवलला गेलं वाटतं, कारण तिची सहनशक्ती संपली असणार. 1 वर्ष 1.5 वर्ष खूप मोठी गोष्ट आहे. कोणीतरी कंटिन्यू आपल्यासोबत काहीतरी करते आणि आपल्याला कळत नाही नेमकं होतंय तरी काय. मग शी फायनली डाईड. आणि जेव्हा ती मेली, तिची बॉडी एक नॉर्मल सुसाईड जरी केली तरी अशी नसेल, अशी अवस्थेमध्ये सापडली. आणि मग सगळेजण खूप घाबरले, कारण एवढी थरारक गोष्ट झालेली असताना काय रिॲक्ट करायचं तेच समजत नव्हतं. मग पहिले तर कोणी जवळ जायलाच तयार नव्हतं, कारण की असं सगळं झालंय हे पाहून कोणाला इच्छा होणार आहे की तिथे जावं आणि ॲक्च्युली पाहावं काय झालंय. लहान मुलांना पण लांब ठेवणं वगैरे हे तर चालूच असतं, कारण की कोणाच्या तरी मनावरती परिणाम होण्यापेक्षा त्या गोष्टीपासून लांब राहणं, असं सगळेजण बिलीव्ह करत होते. पण तरी 1-2 जणांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं, तिचे टेस्ट्स वगैरे केले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काहीच नाही आलं, फक्त एवढंच की कोणीतरी रेप केलेला आहे तिचा. बरं, आता कोण रेप करतंय हे पण कळत नव्हतं, कारण DNA रिपोर्ट्स वगैरेमध्ये काहीच सापडलं नाही, विच वॉज व्हेरी शॉकिंग. आणि मलाच हे ऐकल्यावर इतका धक्का बसला. त्या दिवसापासून आजपर्यंत मला जाम भीती वाटते. इवन मला आता कोणत्या मुलासमोर जरी जायचं असेल ना तरी भीती वाटते, कारण की म्हणजे एखादी न दिसणारी व्यक्ती किंवा असं भूत वगैरे वॉट एव्हर इट इज, ती व्यक्ती जर असं करत असेल एखाद्या स्त्रीबद्दल, तर मग खरंच्या माणसांना जाऊन भेटणं प्रत्यक्षात हे किती टेरिफाईंग आहे. मला त्या दिवसानंतर समजलं की नाही, आपण ह्या गोष्टींना लाईटली नाही घेतलं पाहिजे. जर आपल्याला कोणी सांगतंय की ही एखादी गोष्ट नको करू, जरी त्याच्यामागे आपल्याला कुठलं सायंटिफिक रिझन सापडत नसेल, तरी मला वाटतं की जर का आपल्यापेक्षा एक्सपिरियन्स पर्सन सांगत असेल ना, आपण ऐकावं, कारण वी नेवर नो व्हॉट मे हॅपन. पण आता मोस्टली आपल्यासारखे काही असतात लोक की जे म्हणजे त्यांना खूप जास्त हौस असते की नाही आपण आता बघूनच घेऊ की काय असतो भूत नेमकं, किडे असतात अंगात. तर जसं मी माझ्या लास्ट पॉडकास्टमध्ये पण बोललो होतो की 100 लोक जर जात असतील, 99 सोबत काय होणार नाही, पण एकासोबत होऊ शकतं ना. 1 in 100 चान्स असू शकतो ना, किंवा 1 in 1000 चान्स पकडू आपण, एकासोबत होऊ शकतो. कारण प्रत्येक बॉडी वेगळी आहे, प्रत्येक बॉडीचा DNA वेगळा आहे. आणि असं बोलतात की म्हणजे जर तुमचे नक्षत्र किंवा जो गण असतो तो जर त्या एनर्जीसोबत जर जुळला तर तो तुमच्यावरती हावी होऊ शकतो. आणि मी असं बरेचदा ऐकलेलं आहे की हे जे ब्लॅक मॅजिक वगैरे आहे किंवा बऱ्याच अशा गोष्टी असतात की कोणीतरी काहीतरी खायला देणं, जसं शैतान मूवीमध्ये दाखवलेलं, तर हे सगळं मला वाटतं की होऊ शकतं. आणि आत्ता मला जर का कोणी काय ऑफर केलं, मलाच भीती वाटते की बाबा मला हिप्नोटाईज केलं तर काय करणार आहे मी, कारण इट इज व्हेरी हॉरिबल. कसं इमॅजिन करणार तुम्ही की कोणाच्या तरी हिप्नोटाईज झालं आणि मग तो आपल्याला त्याच्या नुसार चालवेल, तो जसं म्हणतोय तसं वागायचं, आपली लाईफ संपेल त्याच्यामध्ये. हो, तेच आहे ना. म्हणजे आता जर तुम्हाला माहिती आहे प्रोज आणि कॉन्स आहे, तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रिसिटीला हात लावल्यानंतर तुम्हाला झटका बसणार आहे, तर मग कशाला हात लावायचा ना. मग काही लोकांना असं असतं की नाही बघू काय म्हणजे कसं फील होतं, मग तो करंट लागल्यानंतर काही लोक वाचतात, काही लोक मरतात. राईट. आता कॉन्ज्युरिंगचं जर एक्झाम्पल घेतलं तर कॉन्ज्युरिंगचे जेवढे पार्ट्स आहेत ते सगळे रिअल लाईफ बेस्ड आहेत. आणि त्यामध्ये त्यांनी प्रूफ्स पण दिलेले आहेत की ते जे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजला टार्गेट वगैरे करणं किंवा ते जे त्यांना दिसत होतं ते 2 पेअर, त्यातली त्याच्या वाईफला ते सगळं कळायचं, तर ती ओरिजिनल पर्सन कोण आहे तिचा फोटो वगैरे पण मूवीच्या एंडिंगला वगैरे दाखवला होता. आणि ते जे ते होते कॉन्ज्युरिंगचे ते दोघं कपल, एड आणि वॉरेन, त्या दोघांचे तर माहिती का असं पेपर्स आहेत क्लिअरली ज्यात त्यांनी मेन्शन केलं की त्यांनी कोणती प्रॅक्टिस केली, त्या फॅमिलीचं नाव, डेट, आणि ते कसे करायचे की आता जसं ॲनेबेलचं केलं, जर त्यांनी ॲनेबेलचं एक्झॉर्सिझम केलं, म्हणजे एक्झॉर्सिझम केलं असेल किंवा तो जो भूत आहे तो त्या म्हणजे त्या फॅमिलीला त्या भूतापासून मुक्त केलं असेल, तर ते काय करतात की तिथे जी वस्तू असते ज्याच्यामध्ये त्या भूताचा इफेक्ट असतो त्याला घेऊन जायचे ते सोबत. आणि त्यांनी त्यांच्या घराच्या बेसमेंटमध्ये असं एक म्युझियम सारखं केलेलं आहे पूर्ण तयार, तर त्याच्यामध्ये ते ठेवतात ते सगळे प्रॉप्स.
जसं जर तो आता त्यांचा मूवी आला होता ॲनेबेल कम्स होम, त्याच्यामध्ये ते लोक त्या म्युझियमसोबतच म्हणजे असं छेडखानी करतात. अच्छा. तर त्याच्यामुळे काय होतं की ॲनेबेल जी असते ती डॉल त्या तिचा जो केस असतो ग्लासचा त्याच्यामधून ती बाहेर निघते बापरे. आणि त्यांच्याच घरात असते ती. आणि त्यांचं असं बोलतात त्या म्युझियमसाठी एक प्रीस्ट येतो दर महिन्याला आणि तो ती त्यांची जी पूजा असते ती करून जातो. कारण तिथे आता काय झालं आहे की ते तिथे आता लोकांसाठी ते ओपन केलं आहे त्यांनी. अच्छा. आता लोक येऊन बघतात तर वेगवेगळ्या एनर्जीज येतात, तर त्या लोकांवर या सगळ्या प्रॉप्सचा काही असर नको व्हायला म्हणून मग तो प्रीस्ट त्याला हे करतो, म्हणजे असं मी तर जाण्याची न्यूट्रल. इच्छाच नाही ठेवत. म्हणजे देजावू होतात खूप असे नाही का, हो. इमॅजिनेशन्स होतं मला की माझ्या आजूबाजूला कोणीतरी आहे, आता हे माझ्यासोबत झालंय. किंवा तुला तो तापसी पन्नूचा मूवी माहिती आहे का? गेम ओव्हर. हां, गेम ओव्हर, राईट. त्याच्यामुळे तिला 3 चान्स मिळतात देजावू. तर ते जे मला तसं फील व्हायला लागतं ॲक्च्युली की माझ्यासोबत असं काही झालं तर खिडकीतून कोणी थांबलंय का, इज दॅट पर्सन वेटिंग फॉर मी. खूप भयानक भीती वाटते त्याच्यामुळं. आणि मी असं पण ऐकलं की परफ्यूम वगैरे आणि अशा बऱ्याच गोष्टीसुद्धा अट्रॅक्ट करतात घोस्ट्सला. तर त्याच्यावरून आठवलं की माझ्या म्हणजे बहिणीसारखीच आहे, कारण आता माझ्या बेस्ट फ्रेंडची लहान बहीण म्हणजे माझी बहीणच, तर तिच्यासोबत हे झालं आहे. आम्ही एकदा बाहेर गेलो होतो आणि म्हणजे असंच आमचं गेट टुगेदर काइंड ऑफ होतं. तर तिला खूप अशी इच्छा झाली की काहीतरी खायचं आहे, तर मग वडापाव खाल्ला आम्ही. आणि तिला म्हणजे त्रास व्हायला लागला म्हणून ती बोलली की ठीक आहे आता आपण जाऊ. मग पाणी नाही पिलं आणि तसंच निघालो. आणि आम्ही 2 गाड्यांवरती होतो, मी आणि माझी फ्रेंड एका गाडीवर होतो, तिच्यासोबत एक भाऊ होता, तिच्या आत्याचा मुलगा. तर आम्ही रस्त्याने येत होतो आणि आम्हाला म्हणजे मध्ये येताना आम्ही पुढे आलो, वी क्रॉस्ड द रोड आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला मागे. तर आम्हाला भीती वाटली, मग आम्ही परत युटर्न घेतला आणि त्यांना घेऊन घरी वगैरे गेलो. मग तिला झोपवलं वगैरे आणि सगळं ओके झालेलं. अचानक रात्री ती उठून रिपिटेटिव्ह गोष्टी बोलायला लागली की दादाला लागलं तर नाही ना, दादा उठला का, दादा पडलं तर लागलं तर नाही ना. आणि आम्ही म्हणतो अरे किती वेळ झाला आता त्या गोष्टीला, सारखं सारखं तेच काय बोलते. आम्ही तिला शांत बसवण्याचा प्रयत्न केला, ती नॉनस्टॉप तेच बोलत होती. दादाला लागलंय का, दादा बरं आहे का, दादाला लागलंय का, कोणाला सांगू नको, पोलीस बोलवू नको. म्हटलं ही अशी का वागते. आणि आईला नको सांगू, बाबांना नको सांगू. आता त्यावेळी घरी आम्ही फक्त 3घीच जणी होतो, म्हणजे आमचे स्लीप ओव्हर असं व्हायचं. तर मग आमचं दोघींचं असं झालेलं ही अशी वागतेच काय, वेड लागल्यासारखंच नाही का एकदम. सारखं सारखं तेच बोलते, दादाला काय झालंय का, दादाला काय झालंय का. कसं करणार, डील कसं करायचं काहीच समजत नव्हतं. मग शेवटी आम्ही, तिची मम्मी मुंबईला गेलेली होती, काकूंना फोन केला. काकू बोलल्या की चाकणमध्ये तिचे चुलते वगैरे राहतात, त्यांना बोलवून घे. आता ते येईपर्यंत अजून पाऊण तास वगैरे लागला, रात्रीची वेळ होती, मग त्यांना पण थोडा वेळ लागला यायला. ही नॉनस्टॉप बडबडच करते, काहीतरी विचित्रच वागते, मध्येच रडायची, मध्येच अशी मला भीती वाटते, मी मेले आता. आणि असं सगळं आम्ही इतक्या घाबरलो. रात्रीचे 12 वाजता आमची बहीण असं सगळं काय बोलते, डायरेक्ट मी मेलेच आहे आता आणि माझं रक्त गळतंय. रक्त तर दिसत नाही, कुठून गळतंय, काय चाललंय, काहीच पत्ता नाही. आणि ते ॲक्सिडेंटमध्ये लागलं होतं का तिला बरंच? तिला काहीच नाही लागलं, थोडंसं असं खरचटलं, म्हणजे गाडी पडली पण त्याने कंट्रोल केलं, त्यांचा ॲक्सिडेंट झाला ठीक आहे. इतकं नव्हतं लागलं की पार रक्त वगैरे नाही का. पण ती जे एक्झॅजरेट करून आम्हाला सांगत होती, आम्हाला फार भीती वाटली. म्हणजे आमच्या दोघींचं असं झालेलं की इथून कुठेतरी निघूनच जावं आता, काहीच सुधरत नव्हतं. मग ते काका आले, तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. मग तिला खूप ताप वगैरे चढलेला, तिची बॉडी पूर्ण हिटेड होती, म्हणजे हात जरी लावला ना तरी चटका बसणार एवढा ताप आलेला होता तिला. आणि तिचं ते बरळणं चालूच होतं कंटिन्यू, रिपीटेडली ती तेच बोलते की दादाला लागलंय, मला लागलंय आणि कोणाला सांगू नको, पोलीस बोलवू नको, आणि मी वाचेल की नाही, दादा वाचला की नाही, असलं सगळं. म्हणजे ॲज इफ ते दोघं पण मेलेले आहेत आता आणि ती रिग्रेट करते की आम्ही मेलो आणि आम्हाला कोणी वाचवलं नाही, असं सिनारिओ होतं ते. आणि मग तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, बऱ्याचशा ट्रीटमेंट्स झाल्या, काहीच फरक पडेना, काही समजतच नव्हतं नेमकं काय चाललंय. मग एक म्हणजे आता आपल्या इथे कसं असतं, जे बरेचसे लोक असतात ज्यांना दिसतं की नेमकं काय झालंय, बाहेरचं कोणी काय केलंय, तर त्यांना विचारलं तर ते बोलले की हिच्या मागे भूत लागलंय आणि जिथे त्यांचा ॲक्सिडेंट झाला ना तिथे ऑलरेडी एका दाम्पत्याचा ॲक्सिडेंट झालेला होता, ते मेले तिथे. ओके. तर त्याच कारणाने मग नेमकं त्या पॉईंटला ॲक्सिडेंट झालेला होता, त्यामुळे ते तिच्यावरती हावी झाली ती गोष्ट. आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही हे भाकरी वगैरे असं सगळं उतरवून टाका. तर त्यावेळेला त्या दिवशी पण आहे ना तिने अत्तर लावलेलं होतं, खूप खूप परफ्यूम मारलेलं होतं. तर मग
हे असं सगळ्या गोष्टी, त्यात तेलकट खाऊन तशीच आली. मग आम्हाला तेव्हापासून विश्वास बसला की नाही, जर आपल्याला सांगितलंय की तेलकट वगैरे खाऊन असं हां. जायचं नाही, तर ऐकलं पाहिजे. फुल ती एकतर तिचे केस मोकळे होते, असं पण असतं वाटतं केस मोकळे नसतात सोडायचे काहीतरी, आणि काजळ वगैरे लावलेलं होतं एकदम डार्क. असं इतकं घाबरलो, म्हणजे अजूनपर्यंत ते दृश्य माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. हां. असं खूप आठवलं जरी ना तरी त्रास होतो की काय झालं होतं हे नेमकं. तर मग ते सगळं जेव्हा उतरवून टाकलं तिच्यावरून, तेव्हा ती नॉर्मलाईज झाली. आणि तिला जर आत्ता तू विचारशील ना की तुझ्यासोबत असं काही झालेलं, तिला नाही आठवणार. शी डझंट इवन रिमेंबर की तिच्यासोबत काय झालेलं. स्ट्रेंज. इट इज खूपच म्हणजे धक्कादायक गोष्ट होती ती पण. ते तेलकटचं तर मी पण ऐकलंय. म्हणजे हां. कसं झालं होतं, आता मला माझ्या आजीने सांगितली होती स्टोरी की आमच्या घराच्या बाजूला पण एक फॅमिली राहायची आणि ती बाईच होती. म्हणजे ती बाई आणि तिला एक मुलगा, म्हणजे 2 मुलं होते अच्छा. आणि एक मुलगी होती. मुलगी लहान होती आणि हे काय करायचे, मामाच्या घरी जायचं, म्हणजे तिला तिच्या भावाच्या घरी जायचं दिवाळीनंतर भाऊबीजसाठी. तरी आणि गाव जास्त दूर नव्हतं, म्हणजे असं एक वॉकेबल 15-20 किलोमीटर असेल. तर अच्छा. हे असं बोलले की आपण चालतच जाऊ त्या गावाला. आणि ते असं म्हणजे जास्त एस टी वगैरेने ट्रॅव्हल नव्हते करत. तर यांनी कसं ठरवलं की दिवाळी झाली आहे आणि तेव्हा अमावस्या असते ना, दुसऱ्या दिवशी आपण निघू राईट. जायला. तर यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निघाले हे लोक आणि त्यांनी जे दिवाळीचं तळण असतं ना पूर्ण, चकली वगैरे चिवडा, ते सगळं घेतलं सोबत. तर त्यांना सगळे बोलत होते की तुम्ही फक्त असं तेलकट घेऊन नका जाऊ, त्याच्यामध्ये कोळसा घेऊन जा सोबत. आणि माझ्या आजीने पण त्यांना टोकलं होतं की तुम्ही डायरेक्ट तळण नका घेऊन जाऊ. पण ते कसं होतं की ते बिलीव्ह नव्हते करत या गोष्टींवर. ते बोलायचे की नाही, म्हणजे आम्हाला असं कधी कोणी काही सांगितलं नाही तर आम्ही नाही बिलीव्ह करत. तर ते संध्याकाळी निघाले आणि आता विचार कर ना, एक 15-20 किलोमीटर जर असेल तरी पण हार्डली 4 तास तर लागतातच. हो. तर ते जात होते आणि तेव्हा असं एवढा काही प्रॉपर रोड नव्हता आणि मोस्टली लोक शॉर्टकट घ्यायचे शेतातून वगैरे किंवा मग असं थोडंसं जंगल वगैरेतून जायचं. तर त्या बाईसोबत असं घडलं होतं की लिटरली तिला अर्धा रस्ता, म्हणजे जसं तिने तो शेतातला रस्ता सुरू केला, शेतातली वाट सुरू केली, तर तिला कंटिन्यू असं वाटायचं की तिच्या मागे कोणतरी चालत आहे. ओके. आता तिचा एक मुलगा खूप लहान आहे, तर तिला म्हणजे त्या मुलाला तिने कळेवर घेतलेलं आहे आणि जो मुलगा मुलगी आहे ते दोघं सोबत चालत आहे. तर ते मुलं पण बोलायची की आई, आम्हाला ना अजून कोणाचा तरी चालायचा आवाज येतोय, आपण एकदा बघू का. पण तेव्हा असं टॉर्च नाही, लाईट नाही आणि अमावस्या आहे ना, तर मून लाईट पण नाही आहे. तर त्यांना असं कोणी दिसत नव्हतं, काळोख पूर्ण. फक्त त्यांना ती वाट माहिती होती की कोणत्या वाटेने जायचं आहे. तर ती कंटिन्यू चालत आहे, 1 तासभर चालले, तर त्यांना असं कंटिन्युअसली वाटत होतं की कोणतरी मागे येत आहे त्याच्या. ओके. आणि तिच्या कडेवर जो मुलगा होता ना, त्याने मागे वळून बघितलं, तर तो आहे ना असं मागे हात करून, म्हणजे असं लहान मुलं बघ असं हात करतात की ये म्हणून, असं त्याला करतोय कंटिन्यू. आणि हे त्या मुलीने बघितलं, तर ती त्याला म्हणते की तू कोणाला बोलवतोय असा. तर त्याला बोलता येत नाही असं नॉर्मली, तो खूप लहान आहे. तर तो म्हणतो, म्हणजे त्याचं असं होतं की बघ मागे आहे कोणतरी. तर ती मुलगी अशी मागे बघणार, तर तिच्या आईने तिला असं पकडलं डायरेक्ट, तिच्या म्हणजे असं डोक्याला पकडलं आणि तिला बोलली की मागे नको बघू. तर ती बोलली की का, तर ती बोलली की तू नको मागे बघू. ओके. हां. तर ती बोलली की का असं. मग आता ती क्युरियोसिटी की का, काय झालं का. ते बोलले की मला काहीच विचारू नको, फक्त चला तर, थांबायचं नाही रस्त्यात कुठेच. यांनी पूर्ण तो स्ट्रेच कंप्लीट केला, घरी पोचले मामाच्या. मग तिथे जाऊन तिने स्वतःहून सांगितलं की आपल्या मागे ना कोणतरी चालत होतं, पण जर तू मागे वळून बघितलं असतं ना तर तो तुला घेऊन गेला असता. मग ती विचारलं की मग याला का नाही घेऊन गेले, जो छोटा होता तो. तर ती बोलली की तो माझ्याकडे आहे ना सध्या. आणि लहान मुलांना मोस्टली आपण तावीज वगैरे किंवा पायामध्ये काळा दोरा वगैरे बांधतो. मोठे झाल्यानंतर ते पेटी वगैरे असतं, पेटी वगैरे, लॉकेट, काहीतरी असतंच देवाचं, म्हणजे मोस्टली. आणि खूप लहान असल्यानं आपण घालूनच देतो. आणि मेन म्हणजे आपण काळा टिक्का वगैरे पण लावतो ना त्यांना, कोणाची नजर नको लागायला, म्हणून त्यांच्यावरती ते मोस्टली इफेक्ट नाही करत. पण मोठे झाल्यानंतर हे लोक एवढं फॉलो नाही करत ऍक्च्युली. हां. मी असं पण ऐकलंय की भूत असेल कुठे आणि जर का तुम्ही काही, म्हणजे आता समजा तुम्ही काहीतरी ठेवून आलात त्या जागेवरती, तर मागे वळून नाही पाहायचं, नाही बघायचं, कधीच नाही पाहायचं. तेच
आणि खाण्यापिण्याचं पण बरंच असतं असं की काय खातोय, कुणाकडे खातोय. म्हणजे मी हे पण पाहिलंय कोणाकोणाला अमावस्या आणि पौर्णिमेला बरोबर त्रास होतो. असं आमच्या ह्याच्यात पण एक घडलं होतं. म्हणजे आमची बिल्डिंग होती ना, तर आमच्या बिल्डिंग सोडून एक दुसरी, म्हणजे आमचे जे होते क्वार्टर्स ते पलीकडच्या साईडला ना, असं जज वगैरे त्या लोकांचे क्वार्टर्स होते. तर ते खूप जुने होते आणि आमचे हे नवीन होते. म्हणजे आम्ही जेव्हा राहायचो तेव्हा तर ते जुनेच होते, पण त्यांच्या कंपॅरिझनमध्ये आमचे बऱ्यापैकी चांगले होते क्वार्टर्स. तर तिथे एक फॅमिली होती राहायला अगोदर. तर ते लोक खुशाल राहिले तिथे 5-1 वर्ष. त्यांना काहीच त्रास झाला नाही आणि त्यांच्यामध्ये असं काही चुकीचं घडलं पण नव्हतं की त्यांना असं वाटेल की आमच्यावर कोणीतरी ब्लॅक मॅजिक केला आहे किंवा कळणी केली आहे. त्यांनी ते घर सोडल्यानंतर जी फॅमिली आली तिथे राहायला, त्यांना खूप त्रास व्हायला लागला तिथे. तर तेव्हा त्यांना कळालं की इथे जो अगोदर म्हणजे त्या फॅमिलीच्या पण आधी जे राहत होते त्यांच्यापैकी कोणीतरी सुसाईड केलं आहे. आणि ते सुसाईड म्हणजे सुसाईड नव्हतं, ते ॲक्च्युली ते ड्रग ओव्हरडोज, स्लिपिंग पिल्स खाल्ल्या खूप साऱ्या आणि तो माणूस वारला झोपेतच. तर त्याचा जो भूत आहे तो त्यांना हॉन्ट करत होता. तर मग ते क्वेश्चन्स असे आलेत की मग मधली जी फॅमिली होती त्यांना का हॉन्ट नव्हते करत. तर असं होतं की ती फॅमिली जी होती ती खूप जास्त स्पिरिच्युअल होती. म्हणजे त्यांचं असं राहायचं की ते महिन्यातून एकदा म्हणजे पौर्णिमेला हवन वगैरे करतील आणि सत्यनारायणची पूजा करतील. ते खूप जास्त म्हणजे त्यांचा जो आपण जे बोलतो ना कुळदैवत, ते खूप जास्त जागृत. तर त्यांना ती प्रोटेक्ट करायची त्या सगळ्या गोष्टींपासून. तर त्यांना त्या गोष्टीचा इफेक्ट नव्हता होत. जी नंतर दुसरी फॅमिली आली होती ती एवढी म्हणजे ते एवढे म्हणजे पूजा वगैरे करायचे रोज, पण स्पिरिच्युअली एवढे ॲक्टिव्ह नव्हते. म्हणजे ठीक आहे, रोजची आपली जी एक डेली असते पूजा तेवढीच फक्त. तर त्यामुळे मग त्यांना तो त्रास व्हायला लागला होता. त्यानंतर तर त्यांनी मग तिथे म्हणजे जसं ते त्यांना माहिती पडलं की असं असं काहीतरी करायला पाहिजे इथे, कारण दुसऱ्या येणाऱ्यांना पण त्रास होऊ शकतो ना. मग त्यांनी ते एक प्रॉपर घराची शांती वगैरे करून मग ते पूर्ण घालवलं तिथलं. पण असं बोलतात की जर तुमचा कुळदैवत जर तेवढा जागृत असेल ना, तर तुम्हाला तो या सगळ्या गोष्टींपासून वाचवतो. आणि सुसाईडबद्दल तर मी असं ऐकलंय की जे लोक सुसाईड करतात ना, त्यांचं भूत हॉन्ट करत राहतं. म्हणजे कारण आत्मा अतृप्त असते, म्हणजे काहीतरी बिनसले म्हणून तो सुसाईड करणार ना माणूस. त्यामुळे ते कधीच सॅटिस्फाईड नसतात, त्यामुळे मुक्ती मिळत नाही त्यांना मुक्ती पण नाही मिळत. आणि जसं आता बघ, नॉर्मल जर कोणी मेला असेल एक नॅचरल डेथ, तर त्याचा 13वा केला म्हणजे 13 दिवसानंतर तो त्याला मृत्यूलोकमधून आपण पुढे पाठवतो त्याला. मग तो एक तर पितृलोकमध्ये जाईल किंवा मग तो यमलोकमध्ये जाईल. मग तिथे तिथून मग तो पुढे त्याची जर्नी प्रोसीड करेल. जे सुसाईड करतात ना त्यांना कोणी ॲक्सेप्ट नाही करत. त्यांना पितृलोकचे लोक ॲक्सेप्ट नाही करत, कारण तो पित्र नाही आहे ना कोणाचा. पित्र कसं असतं की जर म्हणजे आता सपोज मी कोणाचं तरी म्हणजे माझे जर मुलं आहेत, त्यांनी माझं सगळं केलं आहे म्हणजे मी त्यांचा पित्र झालो आहे, तर मला पितृलोकमध्ये जागा मिळेल. पण हे जे सुसाईड करतात हे स्वतःला त्रास देणारे असतात. यांनी म्हणजे दुसऱ्यांकडून जर काही भोगलं पण असेल ना, तर ते पण त्यांना लागत नाही. म्हणजे जर आता मी एक निगेटिव्ह पर्सन आहे आणि जर सपोज माझी बायको आहे, ती जर माझं खूप काही करते तर ते मला लागत नाही, म्हणजे मला पितृलोकमध्ये ते लोक जागा देतील नाही असं बोलतात. तर जे सुसाईड करतात त्यांना 90 डेजपर्यंत काहीच होत नाही. ते या मृत्यूलोकमध्ये फिरत असतात किंवा त्यापेक्षा पण जास्त, अनलेस अँड अंटिल त्यांना यमलोकमध्ये घेऊन नाही जात तोपर्यंत. मे बी हार्म पीपल, कारण त्यांची इच्छाच पूर्ण नाही झाली तर मग वी कॅनॉट एक्सपेक्ट की ते एक चांगलं भूत म्हणून राहतील. आणि मी तर असं पण ऐकलंय गुड घोस्ट किंवा बॅड घोस्ट असं पण काहीतरी असतं. पण आत्तापर्यंत मी ज्या स्टोरीज ऐकल्यात त्यामध्ये मला कुठेच गुड घोस्ट सापडलेलाच नाही आहे. इट्स ऑलवेज बॅड, की हार्मिंग समवन किंवा कोणातरी बद्दल द्वेष असणं मनात, किंवा ते असतं ना काइंड ऑफ जेलेसी. आता सपोज मी सुसाईड करते जस्ट बिकॉज माझं कोणासोबत तरी लग्न नाही झालं, आय लव्ह दॅट पर्सन, आणि मग मी सुसाईड केली. तर मग समजा मी हे जर पाहिलं की त्या व्यक्तीने दुसऱ्या कोणासोबत तरी लग्न केलं, तर मला ती गोष्ट नाही सहन होणार. म्हणजे माझं गोष्ट आहे आता आणि मला ती गोष्ट नाही सहन होणार. मग ऑब्व्हियसली आय वुड नॉट लाईक त्या व्यक्तीने त्या मुलीबरोबर राहावं, तर मग मी त्या मुलीला त्रास देणार. ती एक जेलेसी असते, राईट. तर मग तुम्ही कसं म्हणू शकता की बाबा भूत चांगली वागतील तुमच्याशी? म्हणजे आय डोंट नो, दॅट स्ट्रेंज. आणि सुसाईडचंच जर जोडून सांगायचं झालं ना, तर माझ्या
पप्पांचा भाऊ म्हणजे मामाचा मुलगा सख्या, हम्म. त्याने 2 वर्ष आधी सुसाईड केली. बेसिकली लॉकडाऊन थोडंसं नील झाल्यावरती. तर त्याचं असंच होतं, प्रेम प्रकरण होतं आणि घरचे नाही म्हणत होते. आणि तो जेवला वगैरे, म्हणजे मामांबरोबर बोलला, सगळं चांगलं झालं त्यांचं नॉर्मली आणि ते एकत्रच झोपतात एका रूममध्ये, म्हणजे झोपायचे. तर तो शेजारीच झोपलेला आणि रात्री 2 वाजता अचानक जाग आली. तर पप्पांच्या मामीने उठून विचारलं की नेमकं तुला काय झालं आहे? तर तो बोलला काय नाही, पाणी प्यायचं आहे. मग त्या झोपल्या. तर झोपेत एवढं कोणी लक्ष देत नाही. तर मग तो उठला आणि अचानकच त्याने सुसाईड केली. फाशी घेतली डायरेक्ट त्यांनी. कुठे फाशी घेतली? देवघराच्या जवळ एकदम. आणि आम्हाला सकाळी फोन आला की असं झालं आहे. सगळे शॉक्ड, कारण तो मुलगा असा होता ना, इंट्रोवर्ट एकदम, कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, मोजकंच बोलणारा, मोजक्याच गोष्टी करणारा, कोणाचं घेणं देणं नसणारा, असा मुलगा सुसाईड कसा करू शकतो? मग थोडंसं म्हणजे चर्चा वगैरे झाली. 13 दिवस आम्ही पण तिथे जात होतो. तर चर्चा वगैरे झाल्यानंतर लक्षात आलं की बाबा ह्याच्या आईवडिलांनी अलाव नाही केलं त्या मुलीशी लग्न करायला, कारण ती दुसऱ्या कास्टची होती. म्हणून मग त्याने सुसाईड केली. आणि आत्ता मला असं ऐकायला येतं आहे, आता मग आमच्या घरी लग्न पण होतं, तर तेव्हा आम्ही सगळे जमलेलो आणि आमचं डिस्कशन चालू होतं नॉर्मली. तर तेव्हा आम्हाला समजलं की त्याचं भूत आहे. आणि तो तिथला जो म्हणजे एरिया आहे ना, तो जेव्हा भाड्याने दिलेला ना, तर तिथं जी बाई राहत होती, ती बाई स्वतःला फाशी घ्यायला निघाली होती आणि तिच्या नवऱ्याने स्वतः पाहिलं आणि तिच्या नवऱ्याने तिला अडवलं. एक्झॅक्टली ॲट द सेम प्लेस. मग ते दोघं दाम्पत्य सोडून गेले ती जागा. आणि त्या बाईने काही एक्सप्लेन केलं का की म्हणजे ती का फाशी घ्यायला जाणार होती? नाही, कारण तिला आठवतच नाहीये ती फाशी घेत होती. हिप्नोटाईज काइंड ऑफ. हां. आणि असं म्हणजे रिअलाईज होतं की तिथे गेल्यावर मला पण कधीच असं पॉझिटिव्हिटी फील होत नाही. असं निगेटिव्ह वाटतं एकदम. ऑब्व्हियस आहे, कारण अशी काही गोष्ट जर घडलेली असेल तर. मग ते आम्हाला ऐकल्यावर खूप भीती वाटली. आणि मग तिथेच अजून बाकीचे आजूबाजूला लोक पण नाही राहत, कारण तो पूर्ण सुनसान एरिया आहे, सगळं झाड वगैरेच आहे सगळीकडे. तर मग तिने सुसाईडचं का प्रयत्न केला आहे तिच्या नवऱ्याला पण नाही कळलं, पण त्यांनी मग घाईघाई ते निघून गेले तिथून. खूप टेरिफिक आहे सगळं. आणि तू एक कोणती तरी मोशीच्या जवळची एक स्टोरी सांगणार होती मला. हां, राईट. मोशीच्या जवळ ॲक्च्युली माझी जी बेस्ट फ्रेंड आहे, तिच्या आत्याची मुलगी चिकन बिर्याणी घेऊन चाललेली. आणि आता आपण हे तर ऐकलंच आहे की कुठे जाताना काही तेलकट घेऊन जात असेल तर यू शुड बी कॉशियस अबाउट इट. तर ती जात होती आणि मग तिथे तिला काहीतरी जाणवलं की असं काहीतरी होतंय आपल्याला, म्हणजे कोणीतरी हाक मारतंय किंवा कोणीतरी स्टॉप करतंय. बट शी इग्नोर्ड दॅट आणि ती गेली घरी. मग ती जेवली वगैरे, तिने बिर्याणी वगैरे खाल्ली आणि ती झोपली. तर मग ती अचानक असं वेड्यासारखं वागायला लागली. तिला असं वाटत होतं की माझ्यासोबत काहीतरी होतंय, माझ्या आजूबाजूला कोणीतरी आहे. आणि ती नाही का, ती उठली आणि तिने उठून तिच्या भावाच्या कानाखाली वाजवली जोरात एकदम. म्हणजे आउट ऑफ नो वेअर असं काय ती म्हणजे करायला लागलेली, काहीच कळत नव्हतं. ती वेड्यासारखंच वागते, मारते काय, स्वतःला मारून घेत होती, रडत होती. आणि मग म्हणत होती की मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. आणि ती अक्षरशः ना तिचे केस आहे ना, ती जोरजोरात ओढत होती, उपटायचा प्रयत्न करत होती ती तिच्या केसांना. आणि हे सगळं बघून तिचे फॅमिलीवाले खूप घाबरले. आणि मग त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तिला. त्यांना वाटलेलं तिला वेडच लागले, काहीतरी झालंय. आणि डॉक्टर बोलले की ही रेअर कंडिशन आहे, आम्ही याच्यावर काहीच सोल्युशन देऊ शकत नाहीये. मग तिला जवळपास एका मस्जिदमध्ये नेलं आणि मग तिथे थोडंसं त्यांनी जेव्हा ते ॲनालाइज केलं काय झालंय काय नाही, तर तेव्हा त्यांना समजलं की तिच्यावरती भूतानी तिला पजेस केलेलं आहे. मग ते सगळेजण टेन्समध्ये होते की नेमकं करायचं काय, कारण ती असं बिहेव करत होती की सोल्युशनच मिळत नव्हतं, काय करायला पाहिजे, कुठे जायला पाहिजे. मग एका तांत्रिकाकडे नेल्यावरती त्यांनी ॲक्च्युली पाहिलं की तिला कोणत्या भूताने पजेस केलेलं आहे. तर तिला एका अशा भूताने पजेस केलेलं, म्हणजे जी व्यक्ती टकली होती तिच्या आयुष्यात, म्हणून ती तिचे केस ओढायची किंवा नाही का, म्हणजे असं असतं ना की केस नाही आहेत तर मग आता ते केस पाहिजे म्हणून. आणि मग त्या तांत्रिकाने ॲक्च्युली सांगितलं की त्या भूताला तुझे केस पाहिजेत.
मग त्यावर सोल्युशन निघालं की त्या भूताला ते केस दिले ना की मग ती नॉर्मल होईल. मग तिचे केस कापले आणि भीमा नदीमध्ये वाहिले. ओके. त्याच्यानंतर शी केम बॅक टू नॉर्मल. इट इज व्हेरी स्ट्रेंज. भूताच्या अजीब हे आहेत एक्सपेक्टेशन्स. म्हणजे यू कॅन नॉट प्रेडिक्ट की काय होऊ शकतं यार हां. आपल्यासोबत. ॲक्च्युली एक स्टोरी आमच्या इथे अशी घडली होती की एक पर्सन होता, त्याला स्विमिंगची आवड होती. तर आता बघ म्हणजे जिथून हे काढतात काय म्हणतात त्याला, गिट्टी काढतात, गिट्टी म्हणणं दगडं काढतात बघ, कन्स्ट्रक्शनसाठी यूज करतो आपण. तर ती हे असते ना, खदान असते, त्याच्यामध्ये पाणी जमा होतं नंतर. तर असं बोलतात की त्याच्यामध्ये नाही तुम्ही स्विम करायला पाहिजे, म्हणजे त्या खदानीतल्या पाणीमध्ये, कारण ते तिथून तुम्ही इतके मिनरल्स काढलेले असतात. आता आपण जे दगड वगैरे काढतो ते हे खाली मिनरल्स वगैरे राहून जातात. तर ते खूप जास्त, म्हणजे त्याच्यामध्ये खूप जास्त मिनरल्स असतात, तर तुम्ही त्याच्यामध्ये नाही स्विम करायला पाहिजे. आता एक पर्सन होता, तो चुकून पडलेला त्याच्यामध्ये, म्हणजे तो असं आपण हे म्हणतो ना बकरी वगैरे चरवणारा होता. तर तो तिथून जात होता, तर तो चुकून पडला आणि मेला त्याच्यामध्ये पडल्यामुळे. आणि त्याच्यानंतर तिथे काहीतरी असे टीनेजर मुलं, 17-18 वर्षाची मुलं तिथे स्विम करायला गेले. आता त्यांना तिथे माहिती होतं की इथे एक जण मेलेला आहे आणि हे पाणी थोडंसं म्हणजे जास्त त्याच्यामध्ये मिनरल्स वगैरे खूप जास्त आहेत, आपण नाही स्विम करू शकत त्याच्यामध्ये. पण त्यांचा एक मित्र बोलला की काय नाही होत, आपण स्विम करू याच्यात काय प्रॉब्लेम नाही आहे. त्यांनी त्याच्यामध्ये स्विम केली ना, तर हे लोक गेले होते 6 लोक, आणि त्या मुलाचे पप्पा बोलायचे की तुम्ही गेले 6 पण तुम्ही येताना 7 आले. आणि सगळ्यांना असं वाटायचं की 7 लोक जात आहेत रोडवरून, जेव्हा की हे 6च लोक जात होते. आता रोडच्या साईडला जे लोक बसले तर म्हणजे गावात आल्यानंतर सगळे बोलायचे की अरे तुमच्यासोबत तो मुलगा कोण आहे. स्ट्रेंज. आणि मोस्टली असं बोलतात की म्हणजे पाण्याचा जो पण हे असतो, म्हणजे नदी असेल किंवा मग असं थांबलेलं पाणी असेल, कोणता पण पाण्याचा जो सोर्स असतो ना, तर तिथे एनर्जी खूप जास्त हाय असते भूतांची. ओके. हे खूपच म्हणजे आउट ऑफ इमॅजिनेशन आहे. म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या घडल्या आहेत आणि आय डोंट नो फॉर हाऊ लॉंग घडत राहतील. आणि सध्या तरी मला वाटतं की सगळेच लोक, मोस्टली यूथ, इमोशनली खूप वीक झालं आहे. कारण ते डिप्रेशन, हे जे काही फॅन्सी टर्म्स आहेत ते आपल्याला पटकन जाणवायला लागतं. आणि मग त्यामुळं मला तरी वाटतं की आपणच जास्त धोक्यात आहे सध्याला. ॲक्च्युली डिप्रेशनला क्लिनिकल टर्म म्हणण्यापेक्षा ना आता लोकांनी ना असं हे केलं आहे की ट्रेंड, हा डिप्रेशनमध्ये तर मग मी पण आहे, थोडं पण काय झालं तर डिप्रेशन असं बोलतात, आणि स्वतःला हार्म करणं खूप जास्त सुरू केलेलं लोकांनी. आणि काय होतं ना, आता बघ जेवढा आपण मॉडर्नाइज होतोय, यू विल अग्री टू दिस की आता समजा तुला मी कुठली ट्रेडिशनल गोष्ट फॉलो करायला लावली, तुला ते नाही पटणार, कारण तुला त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन नाही माहिती. सपोज मी जर तुला सांगितलं तू मंदिरात पूर्ण कपडे घालून जा किंवा तू सोळं वगैरे घालून जा, तू काय म्हणशील, का मी का जाऊ, मी तर बॉक्सर्सवर पण जाणार, माझी मर्जी. इव्हन जर कोणाला जर म्हणतोय की तुम्ही रोज टिक्का लावायला पाहिजे, तर त्याच्या मागचं पण सायंटिफिक रिझन ते मला मागतात. पण आपण आता मग तेच जर तू ओरिजिनल सिनारिओ सोबत कम्पेअर करशील तर कुठल्या तरी सुपरस्टारनी किंवा कुठल्या तरी फिल्म ॲक्टरनी कुठली नॉर्मल फालतू ट्रेंड जरी केली ना, यू विल फॉलो इट ब्लाइंडली. का? कारण तो सुपरस्टार आहे. तर मग हे जे थोडंसं आहे की स्पिरिच्युअल राहणं, मेडिटेशन करणं किंवा पॉझिटिव्ह एनर्जीवरती जास्त फोकस करणं. आता तर मॅनिफेस्टेशनला पण खूप जास्त, मॅनिफेस्टेशन हा या वर्षीचा खूप वर्ड ऑफ द हे आहे, म्हणजे वर्ड ऑफ द इयर. आय हॅव ॲक्च्युली सीन 20,000 रुपये 30,000 रुपये भरून लोक मॅनिफेस्टेशन टेक्निक्स शिकत आहेत. आणि का तर मॅनिफेस्टिंग स्पेशल पर्सन इन युअर लाईफ. आय मीन, तर हे जे सगळ्या गोष्टी साईडला ठेवून यू शुड ॲक्च्युली बिलीव्ह की स्पिरिच्युअल राहणं गरजेचं आहे. मी तर असं पण विटनेस केलेलं आहे की आम्ही एकदा ट्रिपवरून रिटर्न येत होतो घरी. आता मला एक्झॅक्ट टाईम पिरियड नाही आठवत, पण वी वर ग्रुप ऑफ फ्रेंड्स आणि आम्ही घरी येत होतो. तर घरी येत असताना आम्हाला रात्री खूप उशीर झालेला आणि आम्ही ज्या रस्त्याने येत होतो तो खूप असा सुनसान एरिया, सगळीकडे झाडी वगैरे, सगळीकडे अंधारच, कोणी आजूबाजूला, मला तर वाटतंय 5 ते 6 किलोमीटरच्या एरियामध्ये पण कोणी राहत नसेल, एवढ्या अशा प्लेसवर आम्ही त्या दिवशी होतो. आणि गाडी अचानक थांबली. ओके. तर जो ड्राईव्ह करत होता तो, म्हणजे आम्ही ड्रायव्हरला सोबत घेऊन गेलो, त्याला विचारलं की तुम्ही गाडी का थांबवली आहे.
तो बोलला खालून साप गेलाय. आम्हाला भीती वाटली की गाडी खाली साप वगैरे. मग तो खाली उतरला, त्यांनी पाहिलं आणि अचानक तो खाली उतरल्यावर गाडी लॉक झाली आणि आम्ही ओपन करण्याचा प्रयत्न करतोय, गाडी ओपनच होत नव्हती. आम्हाला फार भीती वाटत होती की नेमकं आता करायचं काय, गाडी ओपन होत नाही आहे आणि आता गाडी बाहेरून पण उघडत नव्हती आणि आतूनही उघडत नव्हती. जर का ड्रायव्हरला पण आत येऊन ड्राईव्ह करायचं असेल तर दॅट्स नॉट पॉसिबल. आणि आम्ही खूप वाचवा करतोय किंवा नाही का, आम्ही काच वाजवतोय, आम्ही काच तोडण्याचा पण प्रयत्न केला अक्षरशः, पण इट डिडंट वर्क. आणि अचानक आम्ही बेशुद्ध झालो सगळ्याजणी, जेवढा पण आम्ही होतो. लकीली वी वर सेफ, आमच्याबरोबर असं काही वेगळं झालेलं नव्हतं. आम्ही उठलो आणि तेव्हा लक्षात आलं की काहीतरी होऊन गेलं इथे आणि ड्रायव्हर रोडवर असं बेशुद्ध पडलेला होता. मग सगळ्यात पहिले माझ्या एका फ्रेंडला जाग आली. ती उठल्यावरती गाडी वगैरे ओपन केली तिने आणि मग ती आम्हाला उठवायला लागली. आम्हाला बोलली की उठा, इथं का झोपलो आपण सगळे, म्हणजे मिडल ऑफ द रोड आपण का झोपलो असा प्रश्न पडलेला आम्हाला. आणि मग त्या ड्रायव्हरला उठवलं आणि तो तर म्हणाला डायरेक्ट की त्याला असं वाटलं कोणीतरी मागून ओढलं आहे त्याला. घरच्यांचे खूप फोन्स येऊन गेले, कुठे राहिलात वगैरे, पण फोन उचलायला आम्ही बेशुद्ध. आणि आम्हाला असं झालेलं की इथे का झोपू आम्ही आणि ड्रायव्हर कुठे गेला आहे. तर तिने बाहेर जाऊन पाहिलं, ड्रायव्हर असा म्हणजे इथे अशी गाडी असेल आमची आणि इथे तो बेशुद्ध आहे. आणि तुम्हाला ती गोष्ट माहिती होती का की तुमच्या गाडीचे डोअर्स लॉक झाले होते, हे आठवत होतं का तुम्हाला? हो, मला तर क्लिअरली आठवत आहे सगळं. तुम्ही घाबरले नाही म्हणजे शुद्धीवर आल्यानंतर? हां, मग काय झालं, हे सगळं ठीक आहे. मग तिला मी बोलले की अरे आपण झोपलेलो नाही इथे. तिला थोडंसं कमी आठवत होतं काय झालंय. मला ना आय डोंट नो वाय, मला क्लिअरली आठवत होतं सगळं त्या दिवशी. तिला मी बोलले की आपले डोअर्स लॉक झालेले, ड्रायव्हर उतरला गाडीतून बघायला नेमकं काय झालंय, गाडी का बंद पडली आहे, आणि त्यानंतर आपण डायरेक्ट आत्ता उठलो असं. तर ड्रायव्हरला उठवलं तर ड्रायव्हर म्हणाला की मागून कोणीतरी आलं आणि त्याचं फक्त नाही का म्हणजे इथून इतकी बॉडी व्हिजिबल होती, जस्ट दॅट्स इट. खालची बॉडी व्हिजिबलच नव्हती आणि तो त्याचा गळा दाबत होता. अच्छा. आणि ऑलमोस्ट ड्रायव्हर मरता वाचलेला आहे त्या दिवशी आमचा. सो त्यानंतर आय डोंट थिंक मी कुठल्याच फ्रेंड्स ट्रिपवरती गेले रात्री. आणि तेव्हा मी फार अशी स्पिरिच्युअली ॲक्टिव्ह पण नव्हते, म्हणजे तेव्हा असंच लहानपण नाही म्हणता येणार, पण मी किती 11वीत वगैरे असेल तर तेव्हा असं ते असतं ना नवीन कॉलेजची हवा, सगळं कूल डूड्स अँड ऑल दॅट. तर मग त्या ह्याच्यात मी स्पिरिच्युअल नव्हते तेवढी. पण आत्ता मी आहे, तो मला थोडंसं आहे की बाबा नाही, घाबरायची गरज नाही, वी आर स्ट्रॉंग इनफ टू फेस एनिथिंग. ते तर आहेच, स्ट्रॉंग राहायलाच पाहिजे. एक्झॅक्टली. सो थँक्यू तू इथे आल्याबद्दल आणि खूप साऱ्या गोष्टी मला सांगितल्या. आणि कसं वाटलं तुला या पॉडकास्टला? मस्त. मी तर म्हणेल की आपण प्लॅन करू बऱ्याचशा अशा गोष्टी आणि हे लोकांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे की कुठेतरी यू शुड बी ऑन ट्रॅक. आणि या ऑलवेज टेक दिस ॲज अन एंटरटेनमेंट, कारण आम्हाला तुम्हाला घाबरवण्याचा काही उद्देश नाही आहे. आम्ही आमच्यासोबत घडलेल्या किंवा आमच्या जवळच्या लोकांसोबत घडलेल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय, एक अवेअरनेस म्हणून. मला तरी असं वाटतं. आणि मला इथे बोलवल्याबद्दल खरंच थँक्यू. इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स टुडे. थँक्यू. आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज मेक शुअर टू ड्रॉप अ लाईक. तुम्ही तुमचे व्ह्यूज कमेंट करू शकता आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. शैतान स्टोरीज मराठी हॉरर पॉडकास्ट तुमच्यासाठी दर वीकला एक नवीन पॉडकास्ट घेऊन येतो आहे. आणि तुमच्याकडे पण काही अशा स्टोरीज असतील तर डिस्क्रिप्शनमधल्या पहिल्या लिंकमध्ये आम्ही एक गुगल फॉर्म ठेवला आहे, तुम्ही तिथे तो फॉर्म भरू शकता. आम्ही तुम्हाला कनेक्ट करू आणि तुम्हाला या चॅनलवरती ॲज अ गेस्ट इन्व्हाइट करू. सो थँक्यू सो मच.